नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, तुम्हाला तुमच्या घरामधील तुमच्या पाल्यांना किंवा नातेवाईकांमध्ये कोणी असं असेल ज्यांना 12वी नंतर सर आम्हाला JEE नीट किंवा इतर ज्या CETच्या एक्झाम असतात, वेगवेगळे करिअरचे ऑप्शन त्याच्या CET असतात, त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती आम्ही या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी काय करा, तुमचा पाल्य जरी आता अगदी पहिलीपासून 10वी पर्यंत शिकत असेल, कोणत्याही वर्गात असू द्या, तरी तुम्ही हा चॅनल फॉलो करा. कारण तुम्हाला इथून पुढे त्याच्या करिअर संदर्भातल्या सगळ्या गोष्टी आम्ही अप टू डेट सिंपल भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहोत. सो पालक म्हणून तुम्ही जर बघत असाल तर तुम्ही नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि दररोज याच्यावरती अपडेट व्हिडिओ बघत चला. आज आपण समजून घेऊया की 2026 मध्ये जो JEE ॲडव्हान्सचा निकाल लागलाय तो निकाल किती लागला, भारतामध्ये पहिला आला त्या विद्यार्थ्याला किती मार्क्स आहे, तो कोण विद्यार्थी आहे, भारतामध्ये पहिली आली मुलगी कोणती आहे, ती कुठली आहे आणि तिला किती मार्क पडलेले आहे, आणि भारतामध्ये अशाच ज्याला आपण म्हणूया JEE ॲडव्हान्समध्ये किती विद्यार्थी जातात, किती विद्यार्थी क्वालिफाईड होतात, किती विद्यार्थ्यांना IIT कॉलेज मिळतं, IIT कॉलेजमध्ये विद्यार्थी सध्या कोणत्या ब्रांचला विद्यार्थी जात आहे, कोणती ब्रांच सध्या जास्त फेमस आहे, कुठे ॲडमिशन घ्यावं, कोणतं IITचं कॉलेज चांगलं आहे, कोणतं NITचं कॉलेज चांगलं आहे, कोणतं MITचं कॉलेज चांगलं आहे, अशा भरपूर साऱ्या कॉलेजची माहिती सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. पण तुम्हाला एक काळजी करायची, तुम्हाला जे हवं असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकत चला, जेणेकरून सप्लाय आणि डिमांड तसं होणार. तुमची डिमांड जर तशी असेल तसं सप्लाय मी तुम्हाला नक्की देईल. पूर्ण माहिती काढून विथ प्रूफ सगळ्या गोष्टी तुम्हाला अपडेट करून मी देणार आहे. वेबसाईट कोणत्या आहे, फॉर्म कधी सुटतात, अभ्यासक्रम काय असतो, कट ऑफ काय लागतो, सगळं एच आणि एव्हरी तुम्हाला इथे मिळणार, सिंपल भाषेत मिळणार, काळजी करू नका. चला तर मग आज निकाल थोडा अनालिसिस करूया आपण. काय कसा लागला, स्पर्धा किती, पात्र किती, किती विद्यार्थी होते, थोडक्यात बघूया आपण. पण तत्पूर्वी शालेय जीवनामध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत राहिला तर भविष्यामध्ये अशा CETच्या एक्झाम तुम्ही नक्कीच चांगले आत्मविश्वासाने पास होऊ शकता, क्वालिफाईड होऊ शकता. त्यासाठी ही एक बॅच आपली बघा इग्नाइट पाठशालावरती चालू केलेली आहे, जी 5वीच्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयामध्ये सिलेक्शन जर झालं तर 12वी पर्यंत शिक्षण मोफत असतं. ही बॅच आपण चालू केली, ज्यामध्ये फी फक्त 5,000 रुपये आहे. तुम्हाला इन्स्टॉलमेंटनी 6,000 2,000 इन्स्टॉलमेंट भरू शकतात, ज्यामध्ये टू द पॉईंट शिकवलं जातं. बॅच ऑलरेडी चालू झालेली आहे, अजूनही ऍडमिशन इनरोल नसेल केलं तर आता लगेच ऍडमिशन घेऊन टाका. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा की सकाळ न्यूजपेपर दिलेली बातमी आहे, JEE ॲडव्हान्स 2026 रिझल्ट, JEE 2026 ॲडव्हान्स निकाल जाहीर. 56,880 उमेदवार इथे उत्तीर्ण झाले. किती? 56,880. आता हा आकडा किती पैकीचा आहे तो पण मी तुम्हाला पुढे सांगतो. पण भारतामध्ये पहिला जो आलाय तो दिल्ली IIT विभागाचा. बघा फॉर्म भरत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्या विभागातून फॉर्म भरतो ते मेन्शन करावं लागतं. तर हा शुभम कुमार जो आहे, हा विद्यार्थी यांनी दिल्ली IIT या विभागातला फॉर्म भरला होता आणि तो भारतामध्ये पहिला आलाय. 360 पैकी 330 मार्क मिळून तो भारतामध्ये पहिला आलाय. लक्षात घ्या किती, 360 पैकी 330, म्हणजे तुम्ही विचार करू शकता याला किती टक्के मार्क पडले असेल. तर जवळपास तुम्ही कॅल्क्युलेशन जरी केलं तर लक्षात येईल 360 पैकी 330 मार्क पडलेले आहे. 100 पैकी किती पडले असतील याला, तर हा शून्य गेला. 36 म्हणजे इथे आपण म्हणूया 3,300 ते 3,300 भागिले 36 आहे, म्हणजे जवळपास 95% आसपास मार्क त्याला मिळाले. पर्सेंटेजचा विचार केला 100% पर्सेंटेज मिळालेले आहे. लक्षात घ्या. सो ही बातमी आली 1 जूनला. लक्षात घ्या. तर यामध्ये अजून काय महत्व सांगतो तुम्हाला मी. हा आहे बघा शुभम कुमार. बघा आपल्यासारखेच विद्यार्थी फक्त मात्र डेडिकेटली अभ्यास करतात. अगदी ह्या उमेदवाराने म्हणजे हा जो शुभम कुमार आहे हा 8वी 10वी पासून कामाला लागला होता. 8वी 10वी पासून ही मुलगी जी आहे आरोही, भारतामध्ये पहिली मुलींमध्ये पहिली आली आरोही देशपांडे, पुण्याची आहे. हा बिहारचा आहे. पुण्याची मुलगी भारतामध्ये पहिली आलेली आणि तिला हवी ती चॉईस नुसार हवं ते IIT तिला मिळणारच आहे. आणि IIT मध्ये एकदा नंबर लागला की तुमचं करिअर सेट झालं असं समजा. म्हणजे अगदीच निश्चिंत व्हायचं नाही, पण IIT मधनं तुम्हाला खूप मोठे पॅकेजेस, खूप मोठ्या कंपन्या तुम्हाला उचलतात. का? कारण भारतातलं क्रीम टॅलेंट जे आहे ना, क्रीम टॅलेंट ते तिथं आलेलं आहे. जशी UPSC एक सर्वोत्तम एक्झाम आहे ना भारतामधली अवघड, तशी JEE मेन्स आणि ॲडव्हान्स अतिशय अवघड एक्झाम आहे. त्यातनं क्रीम जो विद्यार्थी तो इथे आलेला असतो. सो कंपन्या काय करतात, अरे यांचा अभ्यास, यांचा टॅलेंट, यांचं डिसिजन मेकिंग सगळं बघतात, त्यांना लगेच उचलतात. सो मोठं पॅकेज आहे. लक्षात घ्या. आता इथे बघा शुभम कुमार देशात पहिला आहे आणि आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली आलेली आहे. 2026 हा निकाल लागलेला आहे. याच्यामध्ये थोडं डिटेल्स मध्ये तुम्हाला घेऊन जातो. बघा 330 मार्क याला मिळाले 360 पैकी. मुलींमध्ये आरोही देशपांडे पहिली आलेली आहे, मुलांमध्ये शुभम कुमार पहिले आलेला आहे. आणि टोटल विद्यार्थी जे होते बघा मेन्सला बसलेले. आता तुम्हाला माहिती असेल जेव्हा
तुम्ही मेन्स एक्झाम असते, मेन्समधून ॲडव्हान्स असते. साधारणतः 2.5 लाख विद्यार्थी निवडले जातात. किती? 2.5 लाख विद्यार्थी निवडले जातात ॲडव्हान्ससाठी. मग ह्या ॲडव्हान्सला 2.5 लाखांपैकी किती विद्यार्थ्यांनी दिली? तर 1.8 किंवा 1,87,389 1,87,389 विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिली होती. किती पैकी? 2.5 लाखांपैकी यांनीच दिली. बाकीच्यांनी आले नाही, अभ्यास झाला नाही, वेगळे कारण असू शकतात. मग त्यापैकी किती विद्यार्थी क्वालिफाईड झाले? तर क्वालिफाईड झाले फक्त बघा 56,880 विद्यार्थी क्वालिफाईड झाले. फायनल लिस्टमध्ये आले, मेरिटमध्ये आले, ॲडव्हान्सच्या मेरिट लिस्टमध्ये आले. मग यांचा आता नंबर लागेल तो IIT मध्ये. म्हणजे ॲडव्हान्स कशासाठी होते? ॲडव्हान्स ही एक्झाम IIT साठी, ज्या ज्या विद्यार्थ्यांना IIT मध्ये जायचं शिकायला त्या विद्यार्थ्यांसाठी ॲडव्हान्स असते. बाकीच्या ठिकाणी पण कॉलेजमध्ये जाणार आहे, NIT असेल, MIT ह्या कॉलेजला पण जाणार, पण जे ॲडव्हान्स झाले त्यांनाच IIT आहे. बाकीच्यांना मेन्सवाल्यांना IIT हा ऑप्शन नसतो. IIT जायचं असेल तर ॲडव्हान्स द्यावीच लागते. आता हे लक्षात आलं तुम्हाला. त्यानंतर हा रिझल्ट लावला बघा, IIT रुरकीने ही जाहिरात निकाल जाहीर केलेला आहे. आणि यामध्ये 3 नंबरला IIT दिल्ली विभागातले बघा पाठोपाठ, म्हणजे 2 नंबरला जो विद्यार्थी आलाय भारतामधला तो आहे कबीर चिल्लर, आणि 3 नंबरला आलाय तो जतैन चहर यांचा नंबर लागतोय. आता हा निकाल जो लागलाय, हा विद्यार्थी बघा, उपस्थित विद्यार्थी तुम्हाला मी आता बोललो 1,79,694 विद्यार्थी उपस्थित होते. नोंदणी केली त्यात उपस्थित पण कमीच होते बघा. आरोही देशपांडेला किती मार्क पडले? 360 पैकी 280 पडले बघा. 360 पैकी 280 हे मार्क पाडून ही मुलींमध्ये पहिली आहे. आणि भारतामध्ये पहिला जर आला आहे तो काय? 360 पैकी 330 मार्क पाडून शुभम कुमार भारतामध्ये पहिला आलाय. त्यानंतर मुंबईचा जर विचार केला आपण किंवा महाराष्ट्राचा विचार केला, देशभरातील पहिल्या 10 क्रमांकांमध्ये, टॉप 10 मध्ये IIT मुंबई झोन मधले, आता महाराष्ट्राचं म्हटलं की IIT मुंबई एकमेव कॉलेज आहे जे फेमस आहे आणि जे खूप चांगलं कॉलेज. बाकीचे आहेत छोटे मोठे, पण मुंबई हे फार नावाजलेलं कॉलेज आहे. IIT मुंबई झोन मधील B जयकृष्ण श्रीनिवास याने 360 पैकी 314 मार्क मिळवलेले आहे. 6व्या क्रमांकावर तो आहे. आणि कनिष्क जैन याने 313 मार्क मिळवले बघा. म्हणजे पहिल्या 10 मध्ये आलेले हे विद्यार्थी आहे. एकाला आहे 314, एकाला आहे 313, बरोबर आहे. पण हे कितव्या नंबरला आहे? हा 6व्या नंबरला, तर हा 7व्या नंबरला, 8व्या क्रमांकावरती आलेला आहे. 8व्या क्रमांकावर हा 6वा. बघा किती एकच मार्काचा फरक आहे, तरी क्रमांक बघा, हा 6 हा 8 गेलेला आहे. सो कॉम्पिटिशन प्रचंड आहे. आता ही मुलगी जी आहे ना, आरोही, ही तशी आली आहे भारतामध्ये 77 रँक होईल, पण मुलींमध्ये मात्र पहिली, म्हणजे पहिले 76 सगळे मुलंच आहेत. लक्षात घ्या, मुलंच आहेत. पुण्यातील लोकसेवा ई स्कूलमध्ये 8वी पर्यंत शिक्षण घेतले बघा. ही आरोही जी आहे ती पुढे शिकली आहे पुण्यामध्ये ई स्कूलमध्ये, 8वी पर्यंत शिकली. 8वी नंतर कोठा येथे स्थलांतरित झाली. म्हणजे 8वी नंतर गेली 4 वर्ष तब्बल आरोही अभ्यास करत होती कोठ्यात जाऊन. 8वी पासूनच कामाला लागली आहे. सो असे बरेचसे विद्यार्थी, आता शुभम कुमार जो आहे हा 10वी पासून कामाला लागला, ही 8वी पासून कामाला लागली. बघा आरोहीचं हे स्टेटमेंट आहे, बरोबर. पुढे तिला आता कुठे जायचंय तर तिला IIT मुंबईमध्ये CSE कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मध्ये जायचं आहे. सध्या फेमस हेच आहे. कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगला सध्या बऱ्याच मुलांची मागणी आहे. त्यानंतर आता यामध्ये जर बघितलं तर परीक्षामध्ये 56,880 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये 10,107 विद्यार्थिनींचा समावेश आहे. आता 56,000मध्ये 56,880 मी राऊंड फिगर येथे पकडले. यामध्ये मुली ज्या आहेत, फिमेल मुली ज्या आहेत त्या किती आहेत सिलेक्शन मध्ये? 10,107 मुलींचा समावेश आहे. आणि मेल कॅन्डिडेट म्हणजे मुलांचा विचार केला तर उरलेली मुलं जवळपास म्हणूया आपण जवळपास 46,000पर्यंत हा मुलांचा टक्का आहे बघा. मुलं आहेत म्हणजे टोटल मुलं, म्हणजे मुलींची संख्या तुलनेने कमी, 1/4च आहे. 1/4 मुलांच्या तुलनेमध्ये. लक्षात घ्या, ही परीक्षा एकाच दिवशी 2 सत्रांमध्ये घेण्यात आली. पेपर 1 सकाळी 9 ते दुपारी 12 यावेळेत, तर पेपर 2 दुपारी 2 ते 5 यावेळेत देशभरातील केंद्रावर घेण्यात आला होता. पात्र उमेदवार आता जॉईंट सीट अलोकेशन ऑथॉरिटी आयोजित, म्हणजे त्याला आपण समुपदेशन म्हणतो, काउन्सिलिंग म्हणतो. तुम्हाला इथे कोणत्या कॉलेजला, कोणत्या ब्रांचला तुम्हाला सीट हवंय या संदर्भात तुमचं काउन्सिलिंग होणार आहे. आता निकाल थोडक्यात आपण जर बघितला, टॉप 5 जे शुभम कुमार 330, कबीर चिल्लर 329, जतीन चहार 319, मोहित शुक्ला 319, कुची संदीप 318. पहिल्या 5 मध्ये महाराष्ट्राचं कोणीच नाहीये. पहिल्या 10 मध्ये महाराष्ट्राचे 2 विद्यार्थी आहेत. निकाल दृष्टिक्षेपात आपण जर बघितलं, तपशील नोंदणीनुसार बघा किती विद्यार्थी तपशील नोंदणी केले विद्यार्थी किती होते? 1,44,276. परीक्षा किती जणांनी दिली? त्यापैकी 1,39,131. आणि पात्र किती ठरले? 46,700
73 हे कोण आहे? मुलं आहेत, विद्यार्थी. विद्यार्थिनींचा विचार केला तर टोटल ऍडव्हान्सला किती मुलींनी नोंदणी केली? 43,112, कमी संख्या बघा. त्यानंतर किती मुलींनी परीक्षा दिली ऍक्च्युली? 40,562. किती सिलेक्शन आहे? 10,107. तृतीय पंक्तीमध्ये एकेने फॉर्म भरला होता, एकेने परीक्षा दिली, मात्र सिलेक्शन कोणीच नाहीये. सो मुलींची संख्या आणि ही मुलांची संख्या, सिलेक्शन झालेली मुलं आहेत. आणि ऍक्च्युअली एक्झाम दिलेले हे मुलं आहेत आणि हे नोंदणी केलेली मुलं आहेत. म्हणजे काही मुलं एक्झामला येतच नाही. अभ्यास फार टफ आहे, लक्षात घ्या तुम्ही याचं. आता तुम्हाला याच्याबद्दलची डिटेल माहिती मी पुढे अजून व्हिडिओ घेणार आहे, जसं की JEE मेन्स आणि ऍडव्हान्स बाबत पूर्ण माहिती. मेन्स आणि ऍडव्हान्स मध्ये काय फरक आहे, मेन्स मधून ऍडव्हान्स मध्ये किती विद्यार्थी जातात, ऍडव्हान्स मधून सिलेक्शन होण्याचे कसा क्रायटेरिया आहे, किती टक्के सिलेक्शन होतं किंवा काय क्रायटेरिया त्याचा आहे, किती मार्क पाडावे लागतात, हे सगळे व्हिडिओ पण येणार आहे. त्याचबरोबर इतर सगळे व्हिडिओ येणार आहे. सो हा चॅनल सबस्क्राईब करून टाका. पालक म्हणून तुम्ही जर बघत असाल तर 100% करा. JEE ऍडव्हान्स, नीट असेल किंवा इतर एक्झाम आहेत, त्याचबरोबर तुम्हाला शालेय जीवनातल्या जेवढ्या एक्झाम्स आहे ना त्याची पण माहिती मी तुम्हाला नक्कीच देणार आहे. सो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या ग्रुपमध्ये सगळ्या फॅमिली मेंबरला शेअर करा. अधिक माहितीसाठी आमच्या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज इग्नाइट पाठशाळेवरती हे सगळे कोर्सेस आपण लॉन्च केलेले आहे, शालेय जीवनातले कोर्सेस. नक्कीच विद्यार्थ्यांनी आतापासून स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करावी असं या मताचा मी आहे. नवोदय असेल, स्कॉलरशिप एक्झाम असेल, ऑलिम्पियाड असेल, नॅशनल NTS, MTS, सैनिकी स्कूल, होमी बाबा, मंथन, MMS, भले सिलेक्शन झालं तर तुम्ही कुठे जाऊ नका, पण ऍटलीस्ट स्पर्धामध्ये मुलांना उतरवा, हे नक्की तुम्हाला सजेशन देईल. अधिक माहिती हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.